सर्व महिला आणि मुलींचं YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही ICDSचा फॉर्म भरलेला आहेच, म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका त्याच्यासाठी तांत्रिक प्रश्नांसाठी हे पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे पुस्तक तुम्ही वापरायचं आहे. एकदम बेस्ट आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यातून काही प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये महिला बाल विकास विभागाचे जे महत्त्वाचे कायदे आहेत याच्यावरती आपण प्रश्न बघणार आहोत. जे कायद्यांसाठी हे पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. जे एकूण 40 प्रश्न म्हणजे जे 80 गुणांसाठी तुम्ही या ठिकाणी ज्याच्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कायदे कव्हर आहेत, सोबतच पोषण अभियान कव्हर आहे, त्याच्यानंतर संगणक देखील कव्हर आहे. हे पुस्तक तुम्ही खरेदी करायचं आहे. हे विजयपथ पब्लिकेशनचं बघू शकता. हे पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशनचं. हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता किंवा जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून देखील खरेदी करू शकत आहात. आणि बाकीचे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी सर्व तुम्हाला एकदम कमी पैशामध्ये आमच्याकडून भेटून जातील. ही लेवल संपूर्ण TCS पॅटर्ननुसार जी तलाठीची जी ग्रॅज्युएशन लेवलची जी प्रश्नपत्रिका होती सेम तशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका राहतील. या नोट्स घेण्यासाठी सर्व विषयांच्या तांत्रिक सोडता सर्व विषयांच्या नोट्स घेण्यासाठी 91 39 बघू शकता. 91 39 64 31 99 बघू शकता. 91 39 64 31 99 या नंबरवरती फक्त 145 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि ICDS अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका नोट्स पाहिजेत असा मेसेज करून द्यायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन जातील. आता तुम्ही स्क्रीनवरती येथे बघू शकता महिला व बालविकास संबंधित महत्त्वाचे कायदे आहेत. याच्यावरती 100% इथे या ठिकाणी बघू शकता 100% तुम्हाला 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील या कायद्यांवरती. आता कायदा बघू शकता महिलांशी संबंधित कायदे आणि या ठिकाणी तक्ता दिलेला आहे या पुस्तकामध्ये. पहिला जो कायदा आहे बघू शकता अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कधीचा आहे बघू शकता. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कधीचा आहे तर हा कायदा आहे 1956 चा कायदा. परंतु त्याच्यामध्ये सुधारणा कधी झालेली आहे तर 1986. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा सुधारित कायदा कधीचा आहे तर तो 1986 चा आहे आणि पहिला कायदा कधीचा आहे असं विचारले तर 1956 चा आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता हुंडा सर्वांना माहित असेल. हुंडा प्रतिबंध कायदा कधीचा आहे तर 1961 चा हा कायदा आहे. हुंडा प्रतिबंध कायदा लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती प्रश्न 100% असेल. नेक्स्ट आहे मातृत्व लाभ कायदा आणि ही इंग्लिशमध्ये नावे दिलेली आहेत ते देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. मातृत्व लाभ कायदा कधीचा आहे तर तो देखील कायदा 1961 चा कायदा आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघू शकता महिला महिला असभ्य प्रदर्शन म्हणजे प्रतिबंध कायदा. महिला असभ्य प्रतिबंधन म्हणजेच महिला असभ्य प्रदर्शन प्रतिबंध कायदा कधीचा आहे तर बघू शकता 1986 चा कायदा आहे आणि सोबतच अनैतिक व्यापार प्रतिबंध सुधारणा कायदा देखील 1986 चा आहे. याच्यामधील फरक घ्यायचा आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करायचं. या प्रश्नाला मी स्टार करत आहे आणि या ठिकाणी IMP देखील करून घेत आहे. तर महिला विवाह प्रतिबंध कायदा कधी आला तर बघू शकता खूपच महत्वाचा आहे. 2006 मध्ये महिला प्रतिबंध हा कायदा आलेला आहे. सॉरी बाल विवाह प्रतिबंध कायदा आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. वैद्यकीय गर्भपात कायदा कधी आलेला आहे तर बघू शकता गर्भपात करण्यास मनाई हा कायदा 1971 आलेला आहे. या प्रश्नाला 100% तुम्ही IMP करून घ्या. खूपच महत्वाचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता गर्भधारणापूर्व आणि पूर्वदिव जन्मपूर्व निदान तंत्र म्हणजेच लिंग निवड प्रतिबंध कायदा म्हणजे या ठिकाणी मुलगी आहे की मुलगा हे माहीत करण्यास प्रतिबंध घातलेला आहे. कधी तर 1994 पासून आता याच्यामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. 1994. ठीक आहे. गर्भधारणा आणि जन्मपूर्व निदान तंत्र म्हणजे लिंग निवड कायद्याला प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. नेक्स्ट कायदा आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे रक्षण अधिनियम. हा अधिनियम कधीचा आहे तर बघू शकता खूप महत्वाचा आहे. 2005 चा हा अधिनियम आहे. नेक्स्ट आहे बघू शकता कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ बघू शकता खोपवणूक प्रतिबंध आणि निवारण कायदा हा कधीचा आहे. सेक्स्युअल हॅरेसमेंटचा हा कायदा आहे. बघू शकता सेक्स्युअल हॅरेसमेंटचा हा कायदा आहे तर 2013 चा हा कायदा आहे. लक्षात घ्यायचं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण हे कधीचे आहे तर 2001 मध्ये हे सबलीकरण अंमलात आलेले आहे.
नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघत आहात. राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान, राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान बघू शकता 8 मार्च 2010 ला हे अंमलात आलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. राष्ट्रीय महिला आयोग कधी अंमलात आलेले आहे? राष्ट्रीय महिला आयोग तर बघू शकता 31 जानेवारी 1991 आणि हे आयोग आहे. त्याच्यानंतर अधिनियम कधीचा आहे? तर 1990चा हा अधिनियम आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता बालकांच्या शिक्षण हक्काचा कायदा म्हणजे आर-टी-ई ऍक्ट कधीचा आहे? हा बघू शकता 2009चा हा कायदा आहे. परंतु लागू कधी झालेला आहे? तर बघू शकता 1 एप्रिल 2010. तर याच्यामध्ये दोन प्रश्न होतात की हा कायदा या ठिकाणी लागू कधीचा कायदा आहे? तर कधी करण्यात आलेला हा कायदा? 2009 मध्ये करण्यात आलेला. परंतु 2010 मध्ये हा लागू करण्यात आलेला आहे 1 एप्रिल 2010. ही तारीख देखील 1 एप्रिल तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आता हे आपण महत्त्वाचे महिला बालविकास विभागांतर्गत जे कायदे आहेत ते आपण बघून घेतलेले आहेत. आता महत्त्वाचे पुढील डिटेल्स तांत्रिक बघूयात. आता तुम्हाला या पदभरतीमध्ये काही या ठिकाणी तांत्रिक प्रश्न विचारले जातील. ते पोषण आहार आणि एकात्मिक बालविकास विभागाचे जे कायदे वगैरे आहे त्याच्यामध्ये पोषण आहार नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेधात विरघळणारे आहे? कोणते जीवनसत्व? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 जीवनसत्व के. के जीवनसत्व हे आहे मेधामध्ये विरघळणारे आहे. नेक्स्ट आहे बघू शकता मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? मुलांसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहे. बालविकास विभागाचे आहेत. तर कोणते जीवनसत्व कमतरतेमुळे मुडदूस हा आजार होत असतो? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बघू शकता. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हा होत असतो. नेक्स्ट आहे जीवनसत्व ड न मिळाल्यास खालीलपैकी कोणता आजार होतो? जीवनसत्व ड न मिळाल्यास कोणता आजार होतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 बघू शकता. दंतक्षय हा आजार होतो आणि या ठिकाणी मूळदोष देखील होतो. हे लक्षात घ्यायचं आहे. पर्यायानुसार तुम्ही चालायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जीवनसत्व B12 जीवनसत्व B12 असं म्हटले जाते इंग्लिश मधून ला देखील म्हणतात. याला डॅश डॅश असेल देखील म्हणतात. काय म्हटले जाते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4 बघू शकता सायनोकॉब्लिमिन असे देखील म्हटले जाते जीवनसत्व बघू शकता B12 ला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 12 महिन्याच्या बालकास जीवनसत्व अ ची किती मात्रा देतात? किती मात्रा देतात? योग्य पर्याय क्रमांक आहे ठीक आहे 2 बघू शकता 2 लक्ष आय यू देतात आणि आय चा फुल फॉर्म तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. नेक्स्ट आहे थायमिन म्हणजे काय? थायमिन म्हणजे काय? याचं योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता ठीक आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे वीट B1 बघू शकता. वीट B1 हे थायमिन आहे. नेक्स्ट आहे व्हिटॅमिन ड च्या कमतरतेमुळे डॅश डॅश हा आजार मुलांमध्ये लहान मुलांमध्ये आढळतो. कोणता आजार आढळतो लहान मुलांमध्ये? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता. रिकेट्स हा आजार लहान मुलांमध्ये आढळतो व्हिटॅमिन ड च्या कमतरतेमुळे म्हणजेच जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता घटक व्हिटॅमिन बी अंतर्गत येत नाही? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बघू शकता. ॲसॅरकोविक ऍसिड हे या ठिकाणी व्हिटॅमिन बी अंतर्गत येत नाही. नेक्स्ट आहे हाड वाढीसाठी कोणते जीवनसत्व आहे? हाड वाढण्यासाठी म्हणजे हाड मजबूत होण्यासाठी मोठे होण्यासाठी कोणते जीवनसत्व आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2 क्रमांक 2 म्हणजे ड जीवनसत्व हे IMP उत्तर आहे. हे महत्वाचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? आणि हे सर्वात महत्वाचे लहान मुलांना कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो हे तुम्ही सर्व पाठ करून घ्यायचा. या पुस्तकामध्ये सर्व कव्हर केलेले आहे. हे पुस्तक देखील तुम्ही खरेदी करू शकत आहात. ठीक आहे. याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 3 क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी क वरून लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डॅश डॅश विटॅमिन पाण्यात विरघळतो. कोणता विटॅमिन पाण्यात विरघळत असतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता. ठीक आहे. 1 मिनिट 2 तर मग व्हिटॅमिन ब हा पाण्यात विरघळत असतो. लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हिटॅमिन अ च्या कमतरतेमुळे डॅश डॅश हा आजार होतो. कोणता आजार होतो? व्हिटॅमिन अ च्या कमतरतेमुळे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 क्रमांक रात आंधळेपणा होत असतो व्हिटॅमिन अ च्या कमतरतेमुळे म्हणजे जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा होत असतो.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा येतो? आत्ताच याचं उत्तर आपण बघितलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता क्रमांक 2 अ च्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होत असतो. हाच प्रश्न दोन प्रकारे विटॅमिन अ च्या कमतरतेमुळे बघू शकता रातआंधळेपणा होतो आणि इथेच रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे एकच प्रश्न आहे. फक्त प्रश्न फिरवून म्हणजे प्रश्न उलटा विचारलेला आहे याच्यामध्ये लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व तेलात विरघळणारे नाही? यापैकी कोणते जीवनसत्व तेलात विरघळणारे नाही? योग्य उत्तर आहे क्रमांक 4 जे ब जीवनसत्व आहे तेलात विरघळणारे नाही. नेक्स्ट आहे मायग्रेन म्हणजे त्याला या ठिकाणी अर्धशिशी म्हटले जाते. आजारावर उपयुक्त जीवनसत्व कोणते? कोणते जीवनसत्व आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक 3 बघू शकता. रायबोफ्लेविन. रायबोफ्लेविन हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे खालीलपैकी विकार होतो. कोणता विकार होतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक 3 म्हणजे स्कर्वी हा विकार होतो व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे म्हणजेच जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे. ठीक आहे. नेक्स्ट आहे अ जीवनसत्वाच्या अभावाने डॅश डॅश हा रोग होतो. कोणता रोग होतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 रातआंधळेपणा होतो. हे बघू शकता. हा 6व्या क्रमांकाचा प्रश्न, 15व्या क्रमांकाचा प्रश्न आणि 17व्या क्रमांकाचा प्रश्न एकच आहे. सर्वांचं उत्तर रातआंधळेपणा आहे आणि अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असते. लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो हे काही प्रश्न बघितलेले आहे. तांत्रिक महिलांसाठी आणि मुलींसाठी एकदम बेस्ट हे पुस्तक आहे. हे विजयीपथ पब्लिकेशनचे पुस्तक आहे. तुम्ही नक्की खरेदी करायचं आहे. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा Amazon, Flipkartवरून तुम्ही खरेदी करू शकत आहात. आणि या भरतीच्या नोट्स तुम्हाला आपल्याकडे भेटून जातील. जे तांत्रिक आहे या पुस्तकामध्ये तुम्ही कव्हर करू शकता आणि जे मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, चालू घडामोडी आहे, सामान्य ज्ञान आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, सर्व तुम्हाला ₹145 मध्ये भेटून जाईल. वरती सांगितल्याप्रमाणे 91 39 64 31 99 या नंबरवरती 149 किंवा 145चं पेमेंट करून त्याच नंबरवरती तुम्ही जर स्क्रीनशॉट पाठवला आणि तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका नोट्स पाहिजे असा मेसेज करायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला तिथे उपलब्ध होऊन जातील. तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जो स्पेशल आपला WhatsApp ग्रुप बनवलेला आहे महिलांसाठी, मुलींसाठी तो नक्की जॉइन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.